जय गजानन. नुकत्याच शाळा कॉलेजा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांवर विश्वास ठेवा असं पालकांना आपण आज संबोधन करीत आहोत. तूच आमचं भविष्य आहेस, तुझ्या यशातच आमचं समाधान आहे, आम्ही इतका खर्च केलाय तुझ्यावर, अशा कितीतरी वाक्यांचा रोज सामना करणारी मुलं आज सर्वात मोठी मानसिक हिंसा सहन करीत आहेत. त्या हिंसेला शब्द नसतो, परिणाम मात्र भयंकर असतो, काही वेळा आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणारा. पालक म्हणून आपल्याला पाल्यांकडून अपेक्षा असतात, त्यात गैर काहीच नाही. पण आपण त्या अपेक्षांचं रूपांतर ओझ्यात, दडपशाहीत करतोय का, याचा विचार कधी केला का? आज शिक्षण म्हणजे केवळ मार्कांची शर्यत बनली आहे. नीट, जेईई, यूपीएससी किंवा सीईटी अशा परीक्षाच भविष्य घडवतात हा समज आपण बेमालूमपणे करून घेतो आणि मुलांनाही त्यात ढकलतो. ही आपल्याकडील शिक्षण पद्धतीची, पालकत्वाच्या चुकीच्या कल्पनांची आणि समाजाच्या एकंदर विकृत अपेक्षांची मिळून घडलेली शोकांतिका आहे. पालक म्हणून आपण मुलांचं भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? केवळ स्मार्टफोन, बाईक आणि ब्रँडेड वस्तू देऊन आपण जबाबदारी संपल्याचं गृहीत धरतो. आपण त्यांना शिकवतो का स्पर्धा करा, टॉप करा, यशस्वी व्हा, पण स्वतःला समजून घ्या, अपयशातून शिका किंवा जगायला शिका, असे कधी आपण शिकवतो का हो? आजची मुलं ताण तणावाखाली जगत आहेत. पालकांची अपार अपेक्षा, शिक्षकांचा अभ्यासाचा भार, सोशल मीडियावरचं तुलनात्मक आयुष्य, मैत्रीचं दडपण, हे सगळं त्यांच्या कोवळ्या मनावर कोरलं जातंय. अशा वेळी अपयशाचं धैर्याने स्वागत न करता त्याला शिक्षा दिली तर परिणाम काय होणार? मुलं म्हणजे यंत्र नाहीत. एका बटनावर सक्सेस मिळेल एवढं सोपं त्यांचं आयुष्य नाही. प्रत्येक मुलाची बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक क्षमता वेगवेगळी असते, ती समजून घेतली पाहिजे. एखादी मुलगी नीट मध्ये कमी गुण मिळाले म्हणजे ती आयुष्यात निकामी ठरते का? इतिहास सांगतो, शाळा कॉलेजामध्ये मध्यंतरी ठरलेली अनेक माणसं आयुष्यात अफाट यशस्वी झाली आहेत. शिक्षण हे केवळ परीक्षेपुरती मर्यादित नसलं पाहिजे. ते मुलं घडवणारं, त्यांना समजून घेणारं, जीवनाला दिशा देणारं असावं लागतं. दुर्दैवाने आज ते मार्क, रँक, स्कोअर, पॅकेज आणि सर्टिफिकेट या पलीकडे काही उरत नाही. आणि त्याला आपणच जबाबदार आहोत, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, समाज म्हणून. आपली मुलं रेसच्या घोड्यासारखी उभी केली आहेत आपण. त्यांना शिकण्याचा आनंद नाही, केवळ यश मिळवण्याचा तगादा आहे. त्यांना वाटतं अपयश आलं तर आई बाबा त्यांना तोंड दाखवणार नाहीत. हीच भावना त्यांना पिळवते, खचवते आणि कधी जीव सुद्धा घेते. म्हणूनच हे बदलायलाच हवं. आपल्या अपेक्षा ठेवा, पण त्या मानवतावादी ठेवा. मुलांनी जर अपयश पचवलं तर ते यशही मोठ्या आत्मविश्वासाने मिळवतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना सांगा हरकत नाही, पुढच्या वेळेला जमेल, तुझा प्रवास तूच ठरव, आम्ही तुझ्या सोबत आहोत. जगण्यासाठी हजारो क्षेत्र आहेत. एक यश मिळालं नाही म्हणून जग थांबत नाही, थांबवायचं आपणही नाही. विशेषतः आपल्या लेकरांच्या स्वप्नांना, त्यांच्या श्वासांना. अपेक्षा ठेवा पण प्रेमात गुंफून, शिस्त ठेवा पण समजूतदारपणात,
कारण एक पालक आपल्या मुलांच्या स्वप्नावर विश्वास ठेवतो, त्या मुलाचा त्यावेळी आत्मविश्वास अढळ बनतो आणि अशा विश्वासातूनच तो मुलगा धूमकेतू सारखी जगात भरारी घेतो आणि यश संपादन करतो. तेव्हा लक्षात घ्या. जय गजानन. धन्यवाद.